अविनाश शेटे या अपंग व्यक्तीनं अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतल्यानं मोठा अनर्थ टळलाय। अविनाश शेटे या 25 वर्षीय तरुणानं मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। तो अहमदनगर इथला आहे। सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून त्यानं परीक्षा दिली होती, मात्र सरकारनं निर्णय न दिल्यानं वारंवार मंत्रालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या। मंत्रालयाच्या गार्डन गेट समोर त्यानं अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। धुळे येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या मंत्रालयासमोरील आत्महत्यानंतर आज मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा हा दुसरा प्रयत्न झाला। मंत्रालयाचं गार्डन गेट आहे, त्याच्या समोर बरोबर आपण बघतोय की या ठिकाणी हे जे पोलिसांनी पाणी टाकलेलं आहे, रॉकेल धुण्यासाठी हे पाणी टाकलेलं आहे। या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील अविनाश शेटे नावाचा एक तरुण आहे। त्याने साधारणतः सकाळी 11 वाजताच्या दरम्यान या ठिकाणी स्वतःवर रॉकेल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस गेट जवळ असल्यामुळे आणि जवळच असल्यामुळे पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी हस्तक्षेप करत या अपंग तरुणाला अडवलं। कृषी सहाय्यकाची परीक्षा या अपंग तरुणाने दिली होती आणि नोकरी मिळत नसल्याने आणि वारंवार सरकारने या संदर्भात भरती संदर्भात नियम बदलल्याने त्याला नोकरीची संधी मिळत नव्हती आणि त्यामुळे त्याच रागातून त्याने या ठिकाणी आत्महत्याचा प्रयत्न केला। धर्मा पाटील प्रकरणानंतर मंत्रालयातील पोलीस जे आहेत ते अधिक सतर्क झालेले आहेत आणि या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक अपघाताकडनं त्याची कसून चौकशी केली जाते। या ठिकाणी आपण ही रांग बघू शकता मंत्रालयात येणाऱ्या अपघातांची आणि त्यांची बॅग तपासली जाते। पाण्याची बाटली जी आहे ती आतमध्ये घेऊन दिली जात नाही, कारण काही दिवसांपूर्वी धर्मा पाटलांच्या आत्महत्येनंतर एका व्यक्तीला अशाच पद्धतीने त्याच्याकडनं जी बाटली जप्त केली, त्या बाटलीमध्ये विष आढळून आलं होतं पोलिसांना आणि त्यामुळे ही जी प्रवृत्ती वाढते की आपल्याला न्याय मिळवण्यासाठी थेट मंत्रालयासमोर यायचं आणि या ठिकाणी आत्महत्येचा किंवा आत्मदहनाचा प्रयत्न करायचा, हे खरोखर घातक आहे आणि स्वतःच्या जीवावर बेतणार आहे। त्यामुळे असा प्रकार जो आहे तो तरुणांनी करू नये, न्याय मार्गाने सरकारकडे मागावा, कारण हा जो आहे तो स्वतःचा धोक्यात घालण्यासारखा आहे। धर्मा पाटील हे त्याचं जिवंत उदाहरण आहे आणि त्यामुळे पोलिसही या ठिकाणी सतर्क झालेत आणि असे प्रकार टाळण्याचा पोलिसांचा प्रयत्न आणि मंत्रालयात येण्यासाठी 3 प्रवेशद्वार आहेत, त्या तिन्ही प्रवेशद्वारांवर पोलिसांचा बंदोबस्त अगदी कडक करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।